नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत बदलापूर वेस्टला. बदलापूर वेस्टला आपण आज अंबरनाथ बदलापूर हायवेवरती एकदम स्टेशनच्या जवळ प्रोजेक्ट आहे. नियर बाय हायवे आहे, हायवे टेस्ट प्रोजेक्ट आहे. इथे आपण आज 1 BHK 2 BHK शॉप्स कमर्शियल साइट आहे आपण आज बघणार आहोत. तर सोबत हा पूर्ण व्हिडिओ बघा. आर्या दर्शन आपण प्रोजेक्ट व्हिजिट करणार आहोत आणि ती लाईन इन ब्लॉकबस्टर साइज. इथे साइट जी आहे फ्लॅटची ती खूप मोठी आहे. आपण ती बघणार आहोत. जबरदस्त साइट्स मध्ये तुम्हाला इथे फ्लॅट्स मिळणार आहेत. तर चला आपण बघूया ऍक्च्युअल फ्लॅट्स वगैरे. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत. नियर बाय 1 ते 1.5 वर्ष प्रोजेक्टला लागेल. हा रस्ता जो आहे बदलापूर स्टेशनला जातो इकडे, आणि हा रस्ता इकडे अंबरनाथ कडे जातो. आणि आपण ही साइट बघतो इथे आर्या दर्शन. तर खाली पूर्ण शॉप्स होणार आहेत. वरती कमर्शियल आहे आणि त्यावरती रेसिडेन्शियल आहे. तर आपण आता पार्किंग एरियामध्ये आलो आहोत. समोरच्या साईडला जे आहे ते शॉप्स असणार आहेत या साईडला, आणि याच्या बॅक साईडला म्हणजे या साईडला आपण तिथे उभा आहोत. इथे पार्किंग असणार आहे, ओपन कार पार्किंग आहे. आणि 2 स्टेअर्स दिलेले आहेत, 2 लिफ्ट दिलेले आहेत इथे. इथे 2 लिफ्ट असणार आहेत. या साईडला एक आपण बघतोय आणि एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला अशा 2 लिफ्ट आहेत इथे. स्टेअर्स बघतो. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. नियर बाय 1.5 वर्ष लागेल प्रोजेक्टला. हा पूर्ण कमर्शियल एरिया असणार आहे. इथे ऑफिसेस साठी जागा आहे, स्पेस आहे पूर्ण. आणि या खाली असणार आहे शॉप साठी जागा आहे खाली. आणि आपण आता वरती जाऊयात. या वरती फ्लॅट असणार आहेत, रेसिडेन्शियल एरिया असणार आहे वरती. तर इकडे पूर्ण रेसिडेन्शियल एरिया असणार आहे. काम चालू आहे पूर्ण इथे. 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स असणार आहेत. आता सध्या तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला चांगली ऑफर मिळेल इथे. आणि फ्लॅट बघितले तर फक्त 13 फ्लॅट शिल्लक आहेत, 13 फ्लॅट शिल्लक आहेत इथे. एल शेप लिव्हिंग एरिया आहे. थर्ड फ्लोअरचा स्लॅब चालू आहे. आपण थर्ड फ्लोअर बघतोय. स्लॅबचं काम चालू आहे वरती. तो दोस्तों हम यहाँ पर आर्या दर्शन प्रोजेक्ट देख रहे हैं. तो आर्या दर्शन प्रोजेक्ट किस तरह से दिखेगा कंप्लीट होने के बाद में, उसका एक आइसोमेट्रिक व्यू हम देख रहे हैं. तो इस टाइप का आर्या दर्शन दिखेगा कुछ. यहाँ पर शॉप्स रहेंगे, उसके ऊपर ऑफिसेस रहेंगे और उसके ऊपर रेसिडेंशियल एरिया रहेगा पूरा. और ये रोड टच प्रोजेक्ट है, ये रोड रहेगा आगे का. और अभी हम यहाँ पर ये जो इसका जो स्पेस देख रहे हैं वो स्पेस देखेंगे. जो शॉप्स का एरिया जो रहेगा, ये जो आगे शॉप है नीचे, तो इसका ग्राउंड फ्लोर के जो शॉप्स रहेंगे तो उसका जो हम एरिया देख रहे हैं 415 का उसका स्क्वायर फीट का एरिया रहेगा, 415. और यहाँ पे 525 का एरिया है बराबर. कुछ वेरिएंट है यहाँ पे भी, अलग अलग साइज के शॉप्स अवेलेबल है. उसके बाद में हम यहाँ पर फर्स्ट फ्लोर का देखते हैं कि जो ऑफिसेस रहेंगे, ऑफिसेस का साइज 280 स्क्वायर फीट का है, 340 स्क्वायर फीट का है, 320 का है और 300 स्क्वायर फीट का. अलग अलग साइजेस में भी ऑफिसेस यहाँ पर अवेलेबल है. बड़े साइजेस के भी ऑफिसेस यहाँ पर अवेलेबल है, छोटे साइज के भी ऑफिसेस यहाँ पर अवेलेबल है. ठीक है. उसके बाद में हम यहाँ पे सेकंड फ्लोर का देख रहे हैं प्रोजेक्ट. इस सेकंड फ्लोर में हम जो यहाँ पर 1 BHK 2 BHK जो रहेंगे तो उसका हम यहाँ पर देख रहे हैं. ये 2 BHK फ्लैट है.
तो यहाँ पर 2 BHK का जो स्क्वायर फीट दिया है 1000 स्क्वायर फीट दिया है, 1000 का स्क्वायर फीट है। यहाँ पर ये लिविंग एरिया है, इसके बाद में किचन एरिया, यहाँ पर बेडरूम, यहाँ पर टॉयलेट, यहाँ पर फिर बेडरूम और बेडरूम मास्टर बेडरूम दिया है यहाँ पर, बराबर। और इसके बाद में हम यहाँ पर एक 1 BHK का देखते हैं प्रोजेक्ट। ये 1 BHK का है शायद, नहीं ये 2 BHK का ही होगा। 1 BHK का एक देखते हैं हम। ठीक है, ये 1 BHK का प्रोजेक्ट यहाँ पर है। तो यहाँ 710 स्क्वायर फीट का है। यहाँ से आप एंट्री करेंगे, ये लिविंग रूम रहेगा, ये किचन रहेगा, ये टॉयलेट रहेगा, फिर यहाँ पे टॉयलेट दिया है और यहाँ पे बेडरूम दिया है, बराबर। तो ये 1 BHK का हमने देखा एसिमेट्रिक व्यू। इस टाइप से कुछ रहेगा। जल्द से जल्द बुकिंग कीजिए, फ्लैट कम से कम बचे हैं यहाँ पर। और आपको अभी शुरू में आप बुक करते हैं तो आपको ऑफर भी मिलेगा, तो जल्द से जल्द बुक करिए। नीचे मैंने डिस्क्रिप्शन में नंबर दिया है। थैंक यू।